टोकी या राष्ट्रवादीशी नमस्कार मित्रांनो, मी अरुण स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आहे स्वातंत्र्य दिन, म्हणजे आज 80वा स्वातंत्र्य दिन आहे. आणि आज आहे ना मित्रांनो, भरपूर पाऊस लागला भाई. बघा इकडं मी घरी काय ब्लॉग चालू केला नव्हता, म्हणून मी आता इथं स्टॉपवर येऊन भाई विजयभाईच्या सलूनमध्ये ब्लॉग चालू केला. आणि वाजलेत बघा 7:30ला, फक्त 5 मिनटं बाकी आहेत. आणि आपला पहिला ग्रामपंचायतमध्ये ध्वजारोहण होतं पहिला. आणि तिथं आता बघूया काय कंडिशन आहे. म्हणजे भरपूर पाऊस पडतोय, पहिल्यांदाच असेल असं, म्हणजे एवढा पाऊस पडतोय. चला जाऊया, ही तलवार घेऊनच आलोय आपण. चला जाऊया. हे सगळे छत्र घेऊन आले. हो, एवढा पाऊस असून सुद्धा भाई सर्व उपस्थित आहेत. पाऊस का थांबाचा नाव नाही घे. सर्वांना विनंती केली गुरुजींनी की सर्वांनी छत्र्या बंद करा. छत्र्या बंद करून आपल्या झेंड्याला सलामी द्यायची आहे. म्हणजे आता सगळी भाई आपल्याला साईडला राहायला लागेल, कुठे कुठे कोपरा धरायला लागेल. सर्व विद्यार्थ्यांना पण दिली सूचना. निवेदन करणार नाहीत पाऊस असल्यामुळं, परंतु 2 दिवसापूर्वी एक शासनाचा जी.आर. आलेला आहे आणि त्या जी.आर. प्रमाणे आपण आपला जो ध्वजवंदनाचा नेहमीचा जो रुटीन प्रकार आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केला आहे. सर्वप्रथम या ठिकाणी ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बोलण्यात येणार आहे. वंदे मातरम झाल्यानंतर राष्ट्रीय झेंड्याला सलामी देण्यात येईल. भारत माता की जय, भारत माता की जय. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. घेतो की या राष्ट्रध्वजाशी आणि या राष्ट्रध्वज ज्या भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे. या गणराज्याशी मी सदैव एकनिष्ठ राहील. थोडा पाऊस असून सुद्धा देशावरचा प्रेम बघा मित्रांनो. सर्व विद्यार्थी भिजत आहेत. पहिला आपण दर्शन घेऊ हनुमंताचा. आज शनिवार आहे. इकडे बसवले कारण की भरपूर पाऊस चालू आहे. पंचायत जवळ जशी सूचना दिली तशी इकडे पण सूचना दिली की कोणी छत्री उघडू नका. इकडे बघा विद्यार्थी सर्व भिजत आहेत. पहिल्यांदा पाऊस बघते भाई असा 15 ऑगस्टच्या दिवशी. वंदे वंदे
सस्यश्यामलं मातरं वन्दे मातरं शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय पोरं उभे राहिलेत. गुरुनाथ भाई काय कार्यक्रम असणार आहे? आज लाठीकाठी ठेवलेली आहे मुलांसाठी. लाठीकाठी एवढ्या पावसात सुद्धा करतात काय? मुलांची इच्छा आहे आणि त्यांची जिद्द आहे पूर्ण. आणि किती टाइम लागेल याला? बघा, 5 ते 10 मिनिटं 5 लागतात. ते 10 मिनिटं लागतील. ठीक आहे, ओके. एवढ्या पावसात बाई उभे राहिलेत बघा. पण हायस्कूलला न जाता आपण इथं थोडा छोट्या मुलांचा कार्यक्रम दाखवतोय. एवढ्या पावसात मेहनत करताना तुमचा काय कार्यक्रम आहे? काहीच नाही. शो काय फक्त शो बघायला जय जय शिवाजी. काठी बिठी लागायची. काठी होती. मेला नव्हता, त्याला मारलं होतं. 35 लाखांचा मोकार म्हणजे राजाने एकट्याने मारलं होतं. बोला जय शिवराय. बोला जय भवानी. मेला नव्हता, त्याला मारलं होतं. 35 लाखांचा मोकार म्हणजे राजाने एकट्याने मारलं होतं. बोला जय शिवराय. तुटून टाकील व डिजिटल व बोला जय भवानी. जय शिवाजी. हर हर शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. धर्म की जय.
मराठी शाळेमधून निघालो आणि आता आपण चाललो हायस्कूलला. हायस्कूलच्या शाळेत आता वाजले ते म्हणजे 8-10 झाले, तर अर्धा कार्यक्रम मला वाटतं संपला असेल. आणि इकडे मित्रपरिवार पण आहे, मला वाटलं गाढ झोपेत असतील विके आणि सायरथ भावा. आणि आदिश भाई कुठे गेलाय? आदिश भाई कालच फिरायला गेला कर्नाटकला. हॅपी जर्नी डायरेक्ट याच्यावरच बोलते काय, ब्लॉग बघी असतील तर बरोबर नाही. चला भरपूर पाऊस आहे. आपण आलो आता हायस्कूलच्या शाळेत. शपथ घेतो की राष्ट्रदेशी आणि राष्ट्रात भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे. या गणराज्याची मी एकमुष्ट आहे. प्रभात फेरी निघाली. कार्यक्रम खपला आणि तू आलास, तुला लाज बीज वाटते? मी सकाळी लवकर 6:30ला उठलो. 6:30 पाऊस असेल त्याच्यामुळे करणार त्याच्यासाठी मी थांबलेलो घरात. पण रेडी होऊन मी घरात होतो. बोललो पाऊस चालू आहे, भरपूर चालू आहे, त्याच्यामुळे बोललो जरा लेट करतील. तुला वाटलं काय लगन आहे लेट करतील? लग्न वेळेवरच होतं. आता कार्यक्रम झाला, मग तू काय चॉकलेट घ्यायला आला? नाही आता बोलो आलोय ड्रेसिंग बिसिंग करून. एवढा बोलो ड्रेसिंग बघा बोलो त्याच्यासाठी मी खरं म्हणजे आलेलो. आता काय काढला एक फोटो, त्याने नीट नाही काढला, हापच काढला. काय बोलशील? प्रभात फेरी पण आली की तुला काय वाटते? प्रभात फेरी बघून ते शाळेचे दिवस आठवतात. इकडं काय काम चालू आहे ना? हा, इकडं आमचे नवीन इमारत काम चालू आहे. चॉकलेट घ्यायला, चॉकलेटांची सोय. चॉकलेट भेटली भाई. चला घरची एक पाकिट नाही आलं हो त्याला ना, परत घेतली. चॉकलेट इटला झाला वाटतं. भाई 5 जण काय, 5वा खाली आहे म्हणजे असं दिसत ना. परकासला घेऊन मला काय. तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.